नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जायचं. इथे ते गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचं टॅब ओपन होईल. त्याच्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी बघा, कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी प्रोसेस कंप्लीट करतच त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ओके, तर स्टार्ट फिलिंगवरती क्लिक केलं आपण. तर या ठिकाणी तुम्हाला जी ब्रँच आहे ती ब्रँच तुम्हाला अगोदर काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. ज्या ब्रँचला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे आहे ती ब्रँच. ओके, सेम कॅप राऊंड 1 सारखंच. या ठिकाणी आता त्यांनी ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत की वेगवेगळ्या ब्रँच आपण टाकू शकतो. कॅप राऊंड 1 सारखं त्यांनी कॉम्प्लिकेटेड फॉर्म ठेवलेला नाही आहे. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे, स्टुडंटला जी पाहिजे आहे NTC पाहिजे आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे आहे. ठीक आहे, कॉम्प्युटर सायन्स, आय कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँच आपण सिलेक्ट करू. या ठिकाणी ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑल गव्हर्नमेंट हे सर्व पूर्ण जशाच तसं राहू द्या. ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही राहू द्या. मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी, जसं की प्रिव्हियस कॅप राऊंडमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मायनॉरिटीचे कॉलेज जर तुम्हाला हवे असतील तर मायनॉरिटीला टिक करा, अदरवाईज नॉन मायनॉरिटीवरती क्लिक करा. आता या ठिकाणी बघा, इन्स्टेड ऑफ युनिव्हर्सिटी तुम्ही काय करू शकता, डिस्ट्रिक्ट जो डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला कॉलेज पाहिजे तेच फक्त डिस्ट्रिक्ट काय करा या ठिकाणी असू द्या. बाकीचे सगळे जे डिस्ट्रिक्ट आहेत ते रिमूव्ह करून टाका, है ना. त्या स्टुडंटला धुळे, जळगाव आणि इकडचे पाहिजे आहेत, तर आपण काय करूया, तेवढेच फक्त नाशिक तीन जिल्ह्यातले कॉलेज पाहिजे आहेत, तर त्या स्टुडंटला आपण तेवढेच ठेवूया. बाकीचे सगळे कॉलेज मी काय करतोय, रिमूव्ह करत आहे. म्हणजे काय होईल, सॉर्ट आउट करायला खूप इझी जाईल. ओके, या ठिकाणी सर्व डिस्ट्रिक्ट आपण रिमूव्ह केलेले आहेत. जिथे ॲडमिशन पाहिजे तेवढेच आपण डिस्ट्रिक्ट काय केलेले आहेत, ठेवलेले आहेत. ओके, या ठिकाणी काळजी ही घ्यायची आहे तुम्हाला की जेवढे कॉलेज या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्यामधले कॉलेजमध्ये वॅकन्सी तुम्हाला चेक करायची आहे ना. तर वॅकन्सी चेक करण्यासाठी बघा, तुमच्या इथे होम पेजमध्येच काय आहे, तर वॅकन्सी रिपोर्ट जनरेट झालेला आहे. तो वॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. तर तो वॅकन्सी रिपोर्टमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला किती वॅकन्सी आहे ते बघायचे आहे. तसेच तुम्ही कॅप राऊंड 1च्या कट ऑफचाही रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी कॉलेज काय करायचे आहेत, सिलेक्ट करून घ्या तुम्हाला जे जे कॉलेज पाहिजे आहे ते. तर हे कॉलेज काय करतोय आपण, कॉलेज सिलेक्ट करत आहे. जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज आपण सिलेक्ट करूया. आता या ठिकाणी बघा, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं एकच कॉलेज आलेलं आहे. म्हणजे काय नाशिक 3 जिल्ह्यामध्ये फक्त एकच कॉलेज आहे का, तर असं नाही आहे. कारण आपण जी ब्रँच सिलेक्ट केली होती CSE, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, आणखी ॲड करायचे आहेत. काय ॲड करायचं आहे, तर कोड ॲड करायचा आहे. कोड कसा ॲड करणार, आणखी बघा, कॉम्प्युटर रिलेटेड ज्या ब्रँच आहेत, कॉम्प्युटर रिलेटेड ब्रँचचा कोड तुम्हाला काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ह्या कॉम्प्युटर रिलेटेड ज्या ब्रँच आहेत त्याच्यापैकी सर्व ब्रँचेस तुम्ही काय करायचे, ॲड करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही ॲड करून सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला जे कॉलेजेस आहेत अदर, तर सर्व कॉलेज या ठिकाणी डिस्प्ले होते. ओके, आता बघितलं आपण तर किती सारे ऑप्शन्स आलेले आहेत. अगोदर किती, फक्त 17 कॉलेजेसचे ऑप्शन या ठिकाणी आलेले होते. ओके, बघा, हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग आहे, अशा पूर्ण ब्रँचेस ॲड झालेले आहेत. मग तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे ते कॉलेज तुम्ही या ठिकाणी सॉर्ट आउट करू शकता. कॉलेजेस सॉर्ट आउट करायचे आहेत. सॉर्ट आउट झाल्यानंतर क्लिक करायचं.
आता इथे कॉलेज आपण काय केलेले आहेत, सॉर्ट आउट केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा 9 कॉलेज काय झालेले तुम्हाला या ठिकाणी लागलेले आहेत. जर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतंच कॉलेज लागलं नसेल तर तुम्ही जेवढे सिलेक्ट केले आहेत तेवढे कॉलेज या ठिकाणी येऊन जातील. आणि जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज लागला असेल तर ते बाय डिफॉल्ट लास्ट नंबरला येईल. ओके, आता जर बाय डिफॉल्ट लास्ट नंबरला ते कॉलेज आलं, याचा अर्थ असा पहिले 3 कॉलेज तुम्ही व्यवस्थित टाकायचे आहेत, कारण पहिल्या 3 मधलं जर तुम्हाला कॉलेज लागलं तर तुमचं ते कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे, तुम्हाला तिसरा राऊंड करता येणार नाही आहे, ठीक ना. जर एखाद्याला कॅप राऊंड 1 मध्ये चांगलं कॉलेज लागलं असेल तर कॅप राऊंड 2 मध्ये त्याच्यापेक्षा चांगलं असलेलं कॉलेज तेवढंच तुम्हाला टाकायचं आहे. अदरवाईज काय होतात तर त्यांना 2 चॉईस राहणार नाही आहेत नंतर, ठीक ना. तर कॅप राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज लागलं तर कॅप राऊंड 1 मध्ये लागलेलं कॉलेज हे तुमचं ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाणार, तुम्हाला 2 चॉईस मिळणार नाही. त्यामुळे पहिले 3 ऑप्शन जे आहेत ते खूप केअरफुली टाकायचं आहे. एखाद्या स्टुडंटला जर एकच कॉलेज पाहिजे असेल तर त्यांनी एखादं पुण्याचं हाय कॉलेज टाकू शकतं, जसं की CVOP टाकून द्यायची ब्रँच, आणि पहिले 3 प्रिफरन्स जो आहे तो व्यवस्थित टाकायचा. म्हणजे काय होतं तर त्यापैकी लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी घ्याच ॲडमिशन, नाही लागलं तर 4 नंबर किंवा त्याच्या पुढचा जर नंबर लागला तर तुम्हाला तिसरा राऊंड करता येईल. ओके, तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आणि कॅप राऊंड 1चा कट ऑफ याचाही अभ्यास करायचा आहे. त्याचा अभ्यास करूनच तुम्ही काय करायचं, कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. ओके, आता या ठिकाणी ब्रँच जो आहे तो सेटअप व्यवस्थित करून घ्या. तुमच्या कट ऑफनुसार, तुमच्या मार्कनुसार कॉलेज जे आहे ते सिक्वेन्स त्याचा लावून द्या व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सिक्वेन्स जो आहे तो खालीवर करू शकता, जेणेकरून काय होईल तर तुम्हाला त्या पद्धतीनं किंवा त्या कॉलेजच्या यानं जे चॉईस आहे तुमची त्याच्यावरनं तुम्हाला काय होईल सिक्वेन्स लागेल. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता हा सिक्वेन्स झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. ठीक आहे, आता एकदा सिक्वेन्स परत एकदा चेक करायचं. सिक्वेन्स झाल्यानंतरच गेट OTP अँड कन्फर्मवरती क्लिक करा. नाहीतर एकदा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला त्याच्यानंतर तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता म्हणजे एडिट करता येणार नाही. ओके, आता यांनी CET सेलनं कॅप राऊंड 1च्या वेळेस जी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होती तर ती कमी करून डायरेक्टली काय केलेलं आहे तर चांगली DT सारखी प्रोसेस फॉलो केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इझी होईल ऑप्शन फॉर्म भरणं. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असेल रिलेटेड टू कॅप राऊंड 2 तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तसेच टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करा, ज्याच्यावरती तुम्हाला ओपन डिस्कशनसाठी चान्स आहे. तुमचे क्वेश्चन त्या ठिकाणी टाकू शकतात आणि सर्व मुले त्याचे आन्सर त्या ठिकाणी डिस्कशनद्वारे तुम्हाला मिळून जातात. ओके, तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे, त्याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर तो पण तुम्ही जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.